प्रकर्षाने असं सांगावंसं वाटतं की खरं तर कलाकाराला हा प्रश्न की कुठला सीन करताना जास्त मजा आली असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक सीन त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि सीन छोटा असो मोठा असो कुठलाही सीन करत असताना तितक्याच पोटतिडकीने तो सीन तो सादरीकरण करत असतो. पण मी असं सांगेल की माझ्या वाट्याला खूप सारे सीन छान छान आलेत. त्याच्यामध्ये मी महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तो एक वेगळा माझा ऑरा असेल. त्याच्यानंतर माझा एक बड्डेचा सिक्वेन्स होता तोही छान होता आणि नंतर एका पॉईंटला एक जो सीन अतिशय असा महत्त्वाचा होता की जे लोकांना पण अनपेक्षित होता आणि जिथे मंजू सत्याला गोळी घालते. आता एका दृष्टिकोनातून विचार केला तर हा सीन आवडीचा असू शकतो का? म्हणजे आता माझ्या मुलाला जर गोळी लागली तर तो सीन आवडीचा असू शकणार नाही, हे साहजिकच आहे. पण मला सांगायला असा आनंद वाटेल की तो सीन करत असताना माझ्यापुढे चॅलेंजेस असे होते अभिनय करत असताना की मला माझ्या मुलाचं प्रेम पण तिथं तेवढ्याच पद्धतीनं व्यक्त करायचं होतं की मुलाला गोळी लागलेली आहे आणि मग ते हॉस्पिटलमध्ये जो काही सगळा माहोल होता, जे काही सगळं वातावरण तयार झालेलं होतं आणि मुलगा आता नाही आहे, त्याला गोळी लागलेली आहे आणि डॉक्टर एका पॉईंटला सांगतात की तो आता जिवंत नाही राहिलेला आणि मग तिथे खऱ्या अर्थानं अभिनयाची परीक्षा सुरू होते. आणि मला त्यावेळेस असं वाटलं की हे खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं तो अभिनय करत असताना आणि खूप तीव्रतेने ते सगळं प्रकर्षाने असं दाखवायचं होतं की खरंच आपल्या पोटचा मुलगा गेल्यानंतर आपली काय अवस्था असू शकते आणि तशा पद्धतीने तो अभिनय करायचा होता. म्हणून ते चॅलेंज होतं आणि मला असं वाटतं की मी थोड्याफार प्रमाणात ते करायचा प्रयत्न केला. पण मला हा सीन आणखी एक दुसऱ्या महत्त्वाच्या कारणासाठी असा आवडला की म्हणजे त्या सीनमध्ये प्रत्येक कलाकारालाच तिथे काय म्हणतो आपण वाव होता अभिनय करायला. म्हणजे सत्याचा भाऊ जयदे असेल, त्याच्यानंतर सविकवी असतील, पेंटर असतील, तर ही सगळीच माणसं पोटतिडकीनं सगळेजण, बलमा असेल त्याचा मित्र, हे सगळेजण पोटतिडकीने अभिनय करत होते आणि म्हणून ती एक वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री पण तिथं सगळ्यांची आम्हाला तिथं जाणवली, पाहायला मिळाली. सगळेजणच जीव तोडून अभिनय करत होते आणि तो खरोखरच सीन खूप छान झाला, तो सिक्वेन्स खूप छान झाला आणि म्हणून मला तो सीन खूप आवडला असं मी म्हणेल. बाकी 100 एपिसोड पूर्ण होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरोखरच खूप आभार. त्यामुळे पाहत रहा सन मराठीवरती संध्याकाळी 8 वाजता इन्स्पेक्टर मंजू. धन्यवाद.